महाराष्ट्रातल्या गावांमध्ये काय काय घडतं हे आपल्याला फार वरवर माहिती आहे. त्या गावातल्या त्या रीतीभाती ज्या आपण ऐकत आलोय त्या ऍक्च्युअली फेस करताना काय होत असेल हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय. त्या विषयाबद्दल सखोल विचार आपण नाही करत. सो तो सखोल विचार सिरीज मध्ये बाई तुझ्या बाईमध्ये केलाय. आपली आई जर आपल्याला काहीतरी सांगतेय तर त्या दोन्ही विचारावं की का हे मी केलं पाहिजे आणि का नाही मी बाहेर रात्री राहू शकत हेही विचारलं. ऑफलाईन राहू शकतेस 24 तास. हो, मला आवडेल, मला हे करायचंय. एखादं इमोजी जर असतं तू तर ते कुठलं इमोजी असतं? ते असं इमोजी माहिती जीभ बाहेर काढण्याचं इमोजी ते. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहे गोल चेहऱ्याची आणि कुरळे केसांची अशी गोड अभिनेत्री साजिरी जोशी. खरं तर एप्रिल मे 99 ह्या चित्रपटातून साजिरीने आपल्या सगळ्यांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आणि आता झी5 वरील बाई तुझ्या पायी ह्या सिरीज मधून ती पदार्पण करत आहे. तर चला आजच्या या भागात साजिरीशी गप्पा मारूया आणि आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. हाय साजिरी, सगळ्यात आधी तुझं आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या सिरीज मध्ये स्वागत करते. थँक्यू. आणि सगळ्यांना मी विचारते तो पहिला प्रश्न, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? एकदम छान. मला आज पहिल्यांदा कोणीतरी विचारलं तू कशी आहेस. काय सांगशील? म्हणजे मला खरं तर खूप असं कौतुक वाटतंय तुझं, कारण एप्रिल मे 99 खूप सुंदर असा प्रोजेक्ट होता आणि त्यानंतर झी5 ची बाई तुझ्या पायी ही सिरीज तू करतेस. Yes. त्यासाठी पहिले सगळ्यात आधी अभिनंदन. आणि मी जसं म्हणाले की पडद्यामागचे कलाकार ह्यात मला साजिरी कशी आहे हे ओळखायला आवडेल. तर मी सुरुवात करेन तुझ्या बालपणापासून. ओके. तुझं बालपण कसं होतं? म्हणजे आपण ना स्कूल कॉलेजमध्ये असं नाही बाईंची मुलगी आहे हा. असं एक वेगळं असतं. हा. तर ही अभिनेत्रीची मुलगी आहे. सो ते घरातलं वातावरण कसं होतं? असं काही फार फार वेगळं नव्हतं, पण ऑफकोर्स म्हणजे आईचा कमी काय असणं हे सहवास फार थोडाफार म्हणजे ती सहवास असं नाही, पण घरी गेल्या गेल्या आई नसायची ह्याची सवय झाली होती. आणि हळूहळू हे कळायला लागलं होतं की अरेच्या ही म्हणजे टीव्हीवर काहीतरी हे आपली आई दिसतीये. किंवा मला आठवतं की कळत नकळतच्या वेळेस पहिला जेव्हा प्रोमो एअर झाला होता तेव्हा आजीनी मला, मी खाली खेळत होते तेव्हा बोलवलं होतं आणि मी पहिल्यांदा पाहिलं होतं की आई अशी आहे. तेव्हा खूपच लहान होते. पण तेच की ते कळायचं की आपण लहानपणी झोपल्यानंतर आई येते आणि आपण उठल्यावर जातीये किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. पण मला कधीच, हे मला सांगायला आवडेल त्या निमित्ताने, की कधीच मला असं वाटलं नाही की माझी आई नाहीच आहे लहानपणी. किंवा आता असं वाटत नाहीये की खूप रिकाम वाटायचं किंवा वेळ नाही म्हणजे मिळायचा. क्वालिटी टाइम आईसोबत अजिबात नाही. तिने कम्प्लिटली कमाल पद्धतीने ते सगळं मॅनेज केलं होतं. त्यामुळे असं फार काही वेगळं वाटलं नाही. पण या सगळ्या गोष्टी होत्या की पण तुला सतत आई नाही वगैरे असं काही नाही. मी अभिनेत्रीची मुलगी, आपण कॉलर टाईट असतो ना, असं काही स्कूल मध्ये मुळात आई माझी फार तशी नाहीये. आई म्हणजे तशी नाहीये. म्हणजे कारण मला अजून एक म्हणजे हे अजूनही मी फॉलो करते की आपण बाहेर गेल्यावर असं नाही सांगत ना की आता सगळ्यांमध्ये आपण असं माझ्या आईचं नाव हे आहे असं आपण नाही सांगत ना. बरोबर. So तसंच मग मला तू आणि आई बाहेर गेला त्यावेळेला शाळेच्या वेळेला किंवा आई पॅरेंट्स मिटिंगला आली आणि त्यावेळेला असं अरे हा ही अभिनेत्री आहे, तर असं तो व्हायचं, थोडंसं व्हायचं. पण ते मला माझ्या बाबतीत माझ्यापर्यंत ते नाही आलं, कारण तिने तसं स्वतःला ठेवलं नव्हतं. सो तिला मी पाहून की ही म्हणजे सगळ्यांच्या आई असतात तशीच माझी आई आहे हे तिनेही मेंटेन केल्यामुळे ते माझ्यापर्यंतही पोचू तिने दिलं नाही. त्यामुळे ऑफकोर्स येस, ती जाणीव होती की आपली आई कोणीतरी आहे किंवा आपल्या आईला बघून लोक फार खुश होतात किंवा बोलायला येतात असं. पण ते माझ्यापर्यंत तिने पोचू दिलं नाही. आणि जेव्हा तू जसं म्हणाले की खूप अगदी लहान होती जेव्हा तू आईला पाहिलं होतं सिरियलमध्ये, अनेकदा आपण सिरियलमध्ये लहानपणी असं असं ना बालपणात की जे टीव्हीवर बघतो ते आपण प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यामध्ये समजतो. आणि मग त्यावेळेला असे काही सीन्स म्हणा किंवा आईला काम करताना असं बघून असं कधी अरे हे असं का आहे? ते लहानपणी तरी नक्कीच नाही. पण एक तिने मला आठवतंय की एक अल्झायमर्स वरती एक एकांकिका होती जी पुण्यात तिने केली होती. एकदा परफॉर्म, म्हणजे कितीतरी वर्ष झाली होती पुरुषोत्तम का फिरोदियाला, आणि तिने परफॉर्म केलं आणि त्याच्यात तिला अल्झायमर झाला असतो. हे मला वाटतंय मी काय 10 वर्षाची वगैरे असेल. तेव्हा बघून मला भीती वाटली होती तिची पहिल्यांदा की हे काय झालं, कारण ती अल्झायमर्स पेशंट आणि तिला ते सगळं होतं, अटॅक्स येत आहेत वगैरे हे होतं. तेव्हा मला पहिल्यांदा झालं होतं. अदरवाईज मला नाही वाटलं, कळत होतं की हे अभिनय आहे. लहानपणी वाटलं होतं की आपण अभिनय क्षेत्रात यावं आईला बघून? नाही, कधीच नाही. म्हणजे असं अगदी नाही पण नाही, पण होही नाही.
बालपणीचं स्वप्न काय होतं? म्हणजे आपण लहानपणी एक स्वप्न ठरवतो. तुझं काय होतं? स्वप्न असं नाही, पण मी कथ्थक शिकलीये माझ्या गुरु सौ सोनिया ओके. परचुरे यांच्याकडे 15 वर्ष शिकलीये. तर मला माझा कल कायम तिथे जास्त होता. म्हणजे मी लहानपणी म्हणजे शास्त्रीय गायनाचंही प्रशिक्षण घेतलंय काही वर्ष. पण त्यामधनंही मला वाटतंय की मी कथ्थक नृत्य जास्त प्रिफर केलं आणि मग तेच मी पुढे शिकत राहिले. गायन मला शिकता नाही आलं पुढे. पण म्हणजे डान्स हे कथ्थक हे मी म्हणेन की हा करेक्ट. तुझा असं पॅशन होतं की हो, कथ्थक पॅशन करायचंय. पॅशन. पण मग कम्प्लीट. अभिनयाची कधी अशी आवड वाटली की सो नाही यार आपल्याला हे आवडतंय? तर जेव्हा कॉलेजमध्ये होते म्हणजे 11वी-12वी मी साठे कॉलेजला होते आणि मग ओके. रुईयाला होते, रुईया कॉलेजला. तर तेव्हा जेव्हा प्रयत्न करायला लागले किंवा आधीही मला वाटतंय पार्ल्यात एक थिएटर ग्रुप होता जो शीतल तळपदे सर आणि अनिल बांदेवडेकर सर अशी काही नावं आहेत जे चालवायचे. सो ते त्यांच्याबरोबर असंच रियाज म्हणजे तालमीला गेले होते आणि ते म्हणले की उभी राहा असं. मग ते करता 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 असं वाटलं की अरे हे करावंसं वाटतंय किंवा एखादं पात्र मिळाल्यावर त्याच्यावर काम करावंसं वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी जमायलपेक्षा प्रयत्न करायला लागल्यावर असं बरोबर. वाटतं की हेच करायचंय असं ओके. वाटायला लागलं. मग रुईया कॉलेज आलं. मग रुईया कॉलेजमध्ये तर रुईया नाट्यवलयाची परंपरा आहेच आहे. त्यामुळे त्याच्यात पण मग एकांकिका स्पर्धा किंवा छोट्या छोट्या लघुनाटिका किंवा अजून अशा बऱ्याच हळूहळू काय वर्कशॉप्स घेतले आमचे म्हणजे बरोबर. आमच्या सिनियर्सनी. सो त्या सगळ्यातनं जेव्हा जेव्हा मी जास्त प्रयत्न करायला लागले ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की नाही हे केलं पाहिजे आणि मला त्या गोष्टीच्या किंवा एखाद्या पात्राच्या किंवा प्रत्येक काय संवादाच्या मागे लागून त्याची चिरफाड करून, अभ्यास करून अभिनय करायला खूप आवडतं. म्हणजे अभिनय म्हणजे आता तो जमतोय की नाही ते बघूया. पण प्रयत्न करत राहायला खूप आवडतं. सो ती प्रोसेस मला प्रचंड आवडते एखाद्या पात्रावर काम करण्याची. सो त्याच्यामुळे मला वाटतंय मला असं वाटलं की नाही हे केलं पाहिजे. हे आपल्याला वाटतंय वाव. करावंसं. साजिरी मी एक प्रश्न विचारेन की खूपदा अनेकदा असं होतं की अभिनेत्रीची मुलगी आहे किंवा हं, ऋतुजा जोशीची मुलगी आहे हं, म्हणजे हिला काय काम सहज मिळेल हं, आणि हिच्यासाठी सगळे रस्ते ओपन असतील, हं, इझी आहे हं. तिच्यासाठी तिचं सगळं करिअर. असं कधी काही ऐकायला टोमणे मिळाले का? किंवा ते जर का आले तर त्यावेळेला कसं मनात काय विचार आला? नाही टोमणे तर कोणीच नाही मारले. आपला प्रेक्षक फार सुजाण आहे आणि फार म्हणजे ऑफकोर्स आजकाल असतात ट्रोल्स. पण माझ्या वाट्याला तरी अजून तरी हे आलेलं नाहीये. पण मला माझा थोडा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ह्या सगळ्या बाबतीतचा, की बाहेरून बघणाऱ्यांना म्हणजे आता मी लहानपणापासून आईला पाहिलंय, बरोबर. की ती स्क्रीनवर आहे किंवा एखाद वेळेस सेटवर गेली असेल किंवा तिचा मित्रवर्ग हे मी जवळून पाहिलंय. तर जे ह्या मित्रवर्गाच्या किंवा जे ह्या सिनेसृष्टीच्या बाहेरचे आहेत ना, त्यांना हे वाटणं फार साहजिक आहे, की हे सोप्पं आहे. आणि काही प्रमाणात ते आहेही सोपं. म्हणजे कदाचित म्हणजे आता माझ्या बाबतीत तसं काही घडलं नाही. माझ्या बाबतीत म्हणजे आता एप्रिल-मेच्या हो. बाबतीत रोहन सरांनी मलाच कॉल केला होता किंवा "बाई तुझ्या म्हणजे पायी आता ती जी" पूर्णपणे चित्रपटात एप्रिल मे हां. 99 खरं तर ते कॅरेक्टर जाई हे तुझ्यासाठीच लिहिलं होतं असं असं होतं. हां, म्हणजे रोहन सर असंच हो. म्हणाले. पण अ, असं वाटू शकतं बाहेरच्यांना, की हे सोप्पं आहे आणि थोड्या प्रमाणात ते आहेही. कारण की येस आहे ओळख आईची किंवा रोहन सरां थ्रू मी पोहोचू शकले कारण की त्यांना आई माहिती होती किंवा मी माहिती होते. मी ऑडिशनलाच गेले होते तेव्हा बरोबर. कळलं होतं. पण मला वाटतंय की हे प्रेक्षकांना वाटणं जर एखाद्याला वाटलं, मला तरी अजून एखादा असा टोमणा नाही आलाय, पण एखाद्याला वाटलं, तर ते फेअर आहे. कारण ते बाहेर आहेत आणि त्यांचा प्रवास माझ्यापेक्षा खूप अवघड आहे. हे मी सांगू शकते कारण माझे जे सगळे मित्र आहेत थिएटर येस, ग्रुप्समधले किंवा येस. नाट्यकलेमधले, त्यांना मी जवळून पाहिलंय. सो मला असं वाटतं, की मी भाग्यवान आहे, की माझ्या वाट्याला हे प्रोजेक्ट आलं. असं नाही, की मी कामच नाही केलं त्याच्यावर. ऑफकोर्स सो मेहनत तर आहे मला त्याची. वाटतं, की जरी एखाद वेळेस टोमणा आला, तरी मग माझ्या कामातून मी बोलावं असं मला वाटतं. म्हणजे म ते मी फार मनाला लावून घेत नाही. कारण एक तर मुळात आईशी कंपॅरिझन होतं ही हो. कॉम्प्लिमेंटच आहे माझ्यासाठी. कारण म्हणजे ऑफकोर्स तिने तेवढं काम करून ठेवलंय. पण बाहेरच्यांना जर ते वाटत असेल, तर ते फेअर आहे. कारण की माझ्या पण ते प्रेशर नाही येत का, की जेव्हा आईशी कंपॅरिझन केलं जातं, अच्छा हिची ऋतुजाची ॲक्टिंग आता तिची मुलगी. ती जबाबदारी वाटते. प्रेशर नाहीये. जबाबदारी वाटते, की आईने इतकी वर्ष काम केलंय, इतकं सुंदर काम केलंय. तर तिथे जवळपास आपण पोहोचू शकू का? ह्याचं प्रेशर नाहीये, जबाबदारी वाटते. पण ती चांगली आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी आणखीन स्वतःवर काम करायला ते भाग पाडतं मला.
ते प्रेशर नाहीये, ती जबाबदारी आहे, पण ती चांगली आहे. ग्रेट. आय थिंक एप्रिल मे 99 खूप वेगळा कन्सेप्ट अशी स्टोरी होती आणि तो चित्रपट होता. बाई तुझ्या बाई, झी मराठीची ही सिरीज म्हणजे अजून एक मी म्हणेन वरची स्टेप तू गेलेली आहे. तर हा प्रोजेक्ट कसा तुझ्याकडे आला आणि ही जेव्हा भूमिका तुला कळाली की अहिल्या ही भूमिका तुला करायची, Yes. पहिले डोक्यात काय विचार आला आणि कसा एक्सपिरियन्स? सो या सिरीजचा जो कास्टिंग डायरेक्टर आहे युगंधर देशपांडे, त्याच्या असोसिएटनी मला फोन केला होता एके दिवशी, आत्ताच खूप रिसेंटली, की एक वेब सिरीज आहे, निपुण धर्माधिकारी डिरेक्ट करतायत, मराठी झी5 साठी आहे, आणि तमिळ सिरीज आहे एक अयाली नावाची, ज्याचा हा ऑफिशियल मराठी Yes. रिमेक आहे. तर मी ना तर त्याच्या आधी त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं कॅरेक्टर वगैरे, तर मी निपुण धर्माधिकारी हे नाव ऐकून मला असं झालं की काही असेल तरी मला हे करायचंय. तर मी म्हणलं की मग त्याने मला विचारलं की अवेलेबल आहेस का वगैरे, ते सगळं झालं. मग निपुण सरांशी बोलणं झालं. मग ते म्हणले की आत्ता एक काम कर, अयाली नावाची जी झी5 वरची वेब सिरीज आहे ती बघून काढ आणि मग बोलूया आपण. तर किती वाजता तू बघून काढलीस तरी आपण बोलूया म्हटलं. तर मी 8-8:30 रात्री जी सुरू केली ती 1 वाजता संपवली, कारण ती काय 8 एपिसोडची. सो ती मी संपवली आणि आमचा कॉल झाला. तर निपुण सर मला म्हणाले की तुला आवडेल का करायला. मला असं झालं की आवडेल करायला म्हणजे, कारण ती खूपच कमाल सिरीज आहे. म्हणजे मी कॅरेक्टरच्या रेफरन्स मधनं बघतीये हे विसरून जाऊन मी ऑडियन्स म्हणूनच बघत होते, प्रेक्षक म्हणूनच बघत होते. इतकी ती चांगली सिरीज आहे आणि स्ट्रॉंग सिरीज आहे, जी तमिळ सिरीज आहे त्याचं नाव अयाली आहे. सो मग ते सगळं तसं जुळून आलं. आणि खरं सांगायचं तर जेव्हा कास्टिंगचा फोन आला त्याच्या मला वाटतं 12व्या दिवशी आम्ही शूट सुरू केलं. सो त्याच्यामध्ये लुक टेस्ट झाले वगैरे. एकदाच मी निपुण सरांची भेटले, बोलले, कारण माझा तोच कन्सर्न होता की माझ्या कळाला कुठला करायचा होता. अहिल्या मग सांगितलं की हे तुला करायला आवडेल का. आणि त्याच्यावर तर मला असं झालं की हा प्रश्नच येऊ शकत नाही. मुळात मी म्हटलं निपुण सरांचं नाव ऐकल्यावर मी म्हटलं मला काम करायचंच आहे काही झालं तरी. सो मी खूप खुश झाले ऑफकोर्स, कारण की ते फारच स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि मी ती सिरीज बघितल्यामुळे मला आणखीनच ते जाणवलं. आणि सगळं बोलणं बिलणं झालं. आणि माझा एकच कन्सर्न हा होता की ते कॅरेक्टर माझ्या वयापेक्षा लहान आहे, म्हणजे माझ्या ऍक्च्युअली वयापेक्षा त्या कॅरेक्टरचं वय फार लहान आहे. सो माझा तोच कन्सर्न होता. पण निपुण सर एकदाच आम्ही भेटलो होतो तेव्हा सर म्हणले की काहीच टेन्शन नको घेऊस, होईल ते होईल सेटवर, आपण बघून घेऊया. आणि म्हणजे ऍक्च्युअल सेटवर जायची वेळ आली, अगदी 10व्या-12व्या दिवशी आम्ही शूट सुरू केलं या सगळ्या कास्टिंग नंतर. तेव्हा इतकं ते फ्री फ्लोईंग झालं की मी परफॉर्म केलं. मग काय वाटतंय ते निपुण सर म्हणाले. मग क्षिती जोग, जी माझ्या आईची भूमिका साकारते, लक्ष्मीची, अहिल्याच्या आईची, ती पण होती सेटवर. त्यामुळे तो आता एक म्हणजे ते आम्ही काय 20-21 दिवसात ती सिरीज शूट केली. 7 एपिसोड्स आहेत झी5 मराठी झी5 वरती येणार आहेत 31 ऑक्टोबर पासून. सो ते जे आम्ही एपिसोड 7 एपिसोड 21 दिवसात आम्ही शूट केले, ते मला वाटतं इतकं आमचा बॉन्ड स्ट्रॉंग झाला त्या सगळ्यात की आता आम्ही बाहेरही, म्हणजे शूटच्या बाहेरही इतक्या वेळ भेटतो की फार छान एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल. वाव. तुला कुठे असं मनात कधी विषय नाही आला का, म्हणजे विचार की आता हे कुठेतरी रिमेक आहे, म्हणजे तमिळ सिरीज आहे, त्याचं मराठीमध्ये होत आहे, तर ह्याला आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळेल, किंवा तेवढीच आता ज्यांनी तमिळमध्ये पाहिलेलं आहे तर आपण एक कॅरेक्टर बघतो ना, एखादी भूमिका, तुलसी फॉर एक्झाम्पल, आपण त्या पात्राला तिथे तसंच बघतो. आता तुला तेच पात्र भूमिका साकारायची आहे पण एक वेगळी म्हणून, तर ते कुठे टेन्शन असं काही आलं नव्हतं? सो टेन्शन नव्हतं, कारण मुळात निपुण सरांचा ह्या काय म्हणतात त्याला प्रोजेक्टवर प्रचंड विश्वास होता. सो एखादा म्हणजे शो रनर जेव्हा किंवा डिरेक्टरचा जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हा मला वाटतं की आपण, म्हणजे मी ऍक्टर म्हणून सरेंडर पाहिजे डिरेक्टरला. जर त्याचा प्रोजेक्टमध्ये आमच्यामध्ये तो विश्वास टाकतोय तर मग त्याला सार्थ ठरलं पाहिजे. तर मला त्याचं प्रेशर नव्हतं आलं की त्याचं रिमेक आहे, कारण मी जरी बघितलं होतं तरी त्यासारखं मला काहीतरी करायचं हे मी मनात नाही ठेवलं. फक्त लुक अँड फील कसं आहे, किती रॉ हवंय, एवढाच विचार मी केला होता. कारण बाकी निपुण सर म्हणाले की कारण कसं आहे, तमिळ आणि मराठी सिरीजमध्ये आपण खूप बदल केले. तमिळ सिरीजचा जो बाज आहे आणि मराठी आपला जो बाज आहे तो थोडासा वेगळा आहे. सो जरी मूळ कथानक आपण सेम ठेवलं तरी त्याची मांडणी थोडीशी वेगळी आहे. सो ती मराठी ऑडियन्सला अपील होईल अशी आपण केलेली आहे. निखिल खैरे आणि मुक्ता बाम, जे दोघं लेखक आहेत सिरीजचे, त्यांनी ते तसं बांधलंय. सो करताना खरं तर मला असं नव्हतं आठवत की तिने तिकडे काय केलं वगैरे, असं मला अजिबात आठवत नव्हतं. कारण
तेवढी मुभा मला डिरेक्टरनी, लेखकांनी दिली होती. म्हणजे कुठे कॉपी नव्हतं नाही नाही नाही, तिला, अजिबातच. ही पूर्णपणे नवीन अहिल्या समोर येत होती. म्हणजे तिच्या सारखी आहे ती, पण मला वाटतं की ते लिहिलंच असं आहे ना की ते तसंच येतं. सो तिचं काहीतरी फॉलो करून केलंय वगैरे असं अजिबातच केलं नाही. मग मी जर तुला एक प्रेक्षक म्हणून प्रश्न विचारेन की ज्यांनी आता तमिळमध्ये ही सिरीज पाहिली असेल तर त्यांना स्टोरी माहितीये, सगळं काही कन्सेप्ट माहितीये, त्यांना काय सांगशील की का ही मराठी मधली बाई तुझ्या पायी ही सिरीज का बघावी? तर मला वाटतंय की मुळात त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची संस्कृती आहे, ती मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृती इतकीच स्ट्रॉंग आणि जुनी आणि फार डीप रूटेड आहे असं मला वाटतंय. आणि ह्या सिरीजमध्ये जसं मी म्हणलं की तमिळ लँग्वेज मधली किंवा त्यांच्या संस्कृतीतल्या ज्या गोष्टी आहेत तशाच आपल्या संस्कृतीतल्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या रीती आहेत, त्या फार वेगळ्या आहेत आणि त्या वर्षानुवर्ष आपण बघत आलोय आणि आपण तशाच त्या चालू ठेवतो आणि कधी कधी त्या बरोबर असतातही. पण त्या परंपरांना जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्न विचारते, बरोबर, तेव्हा काय होतं किंवा त्या कुठल्या रूढी परंपरा आहेत किंवा आपल्या गावात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये काय काय घडतं हे आपल्याला फार वरवर माहितीये. बरोबर. त्या विषयाबद्दल सखोल विचार आपण नाही करत. सो तो सखोल विचार ह्या सिरीजमध्ये बाई तुझ्या बाईमध्ये केलाय की अहिल्याचं जे कॅरेक्टर आहे ते तिचं फार प्रांजळ स्वप्न आहे की तिला डॉक्टर व्हायचंय आणि तिला तिच्या गावची रीत अशी आहे जी 500 वर्षांपासून चालू आहे की वयात आली मुलगी किंवा तिला पाळी आली की तिचं लग्न लावतात, शिक्षण बंद आणि लग्न. सो तिच्यावर जेव्हा ही वेळ येते तेव्हा तिचं असं होतं की पण माझं फार छोटं स्वप्न आहे की मला डॉक्टर व्हायचंय आणि मला शिकायचंय. तर ती जेव्हा हे विचारते तेव्हा तिच्यात काय बदल होतात, तिच्या घरच्यांमध्ये काय बदल होतात, कारण तिचं प्रशस्त कुटुंब आहे गावातलं. सो मग अशा एका प्रशस्त कुटुंबाला काय फेस करावं लागतं जेव्हा तिच्या आई बाबांना काय फेस करावं लागतं जेव्हा त्यांचा पोटचा गोळा हे म्हणतोय की नाही मला शिकायचंय. आणि हे फार मोठं नाहीये खरं तर, फार सूक्ष्म आहे हे, पण त्या गावातल्या त्या रीतीभाती ज्या आपण ऐकत आलोय त्या ऍक्च्युअली फेस करताना काय होत असेल हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय की मग त्यामार्फत तिच्यात काय बदल होतात, तिच्या घरच्यांमध्ये काय बदल होतात, गावात काही बदल होतात का. म्हणजे ती फक्त स्वतःचा विचार करते की एका पॉइंट नंतर ती गावाचाही विचार करते, मग त्या गावात बदल होतात का. म्हणजे फक्त तिचा प्रवास नाही, म्हणजे प्रत्येकाचा प्रवास आहे हा. म्हणजे प्रत्येक त्या माणसाचा प्रवास आहे ज्याने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी ती व्यक्ती मागे धावली त्या स्वप्नाच्या. सो हे थोडस आपल्याला रुरल काय म्हणतात त्याला गोष्टींकडे नेणारं पण आहे, पण खरं तर ते युनिव्हर्सल आहे, म्हणजे ते प्रत्येकाबरोबर घडलंय. सो ह्या दोन्ही गोष्टी अपील होतात जे जसं तमिळ सिरीजमध्ये आहे त्याच्या खूप त्याच्यापेक्षा खूप जवळचं किंवा आपलंसं करणार आहे, कारण की ती आपलीच संस्कृती. बरोबर. मी तुला विचारेन की जसं अहिल्याने त्यामध्ये असं का हा म्हणून तिचा मेन प्रश्न होता, खऱ्या आयुष्यात साजिरीने कधी असे असं का म्हणून हे काही प्रश्न तिच्या मनात आले किंवा तिने आतापर्यंत काही भूतकाळात विचारले आहेत का? सो भूतकाळात असं नाही, पण जेव्हा पाळीच्याच बाबतीत आता आपण बोलूया की आपण खूपच भाग्यवान आहोत की आपल्या बाबतीत असं होत नाही की काय खूप दिवस बाजूला बसायचं किंवा हात नाही लावायचं किंवा आता ते काही ठिकाणी हे आहे. सो मला वाटतंय ना की अंधश्रद्धा कुठून सुरू होते की आधी मला आजी सांगायची की आम्ही वेगळे बसायचो वगैरे, तर त्याला ना एक काहीतरी सायंटिफिक कारण होतं की त्या दिवसात त्या बाईला आराम करायला मिळू दे, हे कारण मला पटतं. पण त्या कारणाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या काय म्हणतात त्याला स्वार्थी कारणांमुळे किंवा वेगळ्याच काहीतरी कारण देऊन की नाही हे अशुद्ध आहे वगैरे, हे जेव्हा सुरू झालं ना ती मग तफावत होते की आराम करण्यापर्यंत ठीक आहे, पण मग त्याला काहीतरी म्हणजे तिला आपोआप बसू देणं ठीक आहे, पण मुद्दाम बसवणं हे चुकीचं आहे. सो हे मला विचारावंसं वाटलं होतं तिला तेव्हा लहानपणी की का पण नसेल मला एखाद दिवस बरं वाटत असेल तर मी नाही का उभं राहायचं आणि काम करायचं. सो हा एक काय
आपण तेव्हा जुनी. लहानपणी कावळा शिवला किंवा हे Correct, आपण correct, कॉमनली काय असायचं तर ही गोष्ट असायची. correct. पण आजही आपण बघतो की ह्या प्रथा रूढी कुठे ना कुठे अजूनही आहेत. इव्हन बरोबर. मुंबई सिटीमध्ये सुद्धा आहेत. सिटीमध्ये सुद्धा आपण म्हणतो की जेवण त्यांच्या हातचं किंवा देवाच्या इथे आपण अगदी आहे. केलेलं चालत नाही. याबद्दल ॲज अ जेनझी म्हणून मी म्हणेन की तुम्ही युथ जे असतात तुमचे प्रश्न आणि तुमची स्वप्न खूप फास्ट फॉरवर्ड आहेत. बरोबर. तर अशा वेळेला तुला काय वाटतं ह्या सगळ्याकडे बघताना? सो शहरात मला वाटतं की खूप इनडिरेक्ट चालू असतं हे. म्हणजे जरी ते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नसलं तरी हे आहे, अजूनही आहे. आणि मला तेच असं वाटतं की ह्या सिरीजच्या मार्फत माध्यमातून आम्ही अ, हेच करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ती फक्त अहिल्याची गोष्ट नाही, ती प्रत्येकाची गोष्ट आहे. मला हे सांगायला आवडेल की त्या निमित्ताने स्त्रियांनीच नाही, पुरुषांनी पण हे बघितलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरी तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको, तुमची मैत्रीण ही का विचारतीये, पण तुम्ही तिच्या काला किती चांगला कान देताय हे पण महत्वाचं आहे खूप. की म्हणून फक्त स्त्रियांनी ही सिरीज पाहू नये. मला वाटतंय की जेनझी म्हणून माझं हे भाग्य आहे की मी अहिल्यासारखं कॅरेक्टर करतेय, की जिच्यामुळे कदाचित कुठल्या तरी मुलीला किंवा कोणालाही बळ मिळेल का विचारायला, किंवा जे सगळं चाललंय त्याला एक प्रश्न विचारायला, की काय किंवा का नाही मी हे करू शकत. बरोबर. सो मला वाटतंय की समाज प्रबोधन हा फार मोठा शब्द आहे. पण जरी एखादी व्यक्ती अडचणीत अडकली आणि त्या व्यक्तीला जरा थोडं जरी बळ मिळालं, तरी मला वाटतंय की या सिरीजनी कुठेतरी काहीतरी कमवलं Change असं केलं. मला वाटतं. त्या सिरीजमध्ये कुठेतरी एक पिढी मागच्या पिढीला अर्थ सांगते बरोबर. श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दलचा. बरोबर. कुठेतरी सायन्स अंधश्रद्धेला फोड देतोय असं मी बरोबर. म्हणेन. सो तुला आज काय वाटतं की आज मागच्या पिढीला किंवा स्त्रियांना काय सांगणं म्हणजे महत्वाचं आहे की त्यांनी समजणं की हे काहीतरी चुकतंय आणि तुम्ही हां. हा विचार. आपण एक रील बघितली असेल की एक आजी असते, ते पोटलं त्या आईकडे देते, आई ते मुलीला देते. सो कुठेतरी तो बरोबर. गाठोडं पास ऑन नाही बरोबर. झालं पाहिजे असं तुला कुठलं वाटतं की ते गाठोडं आता स्टॉप झालं पाहिजे? सो माझे 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे हेच, की आपण ना आजकाल फोन्स किंवा सोशल मीडिया, किंवा म्हणजे सोशल मीडिया फार छान आहे. माणसांची आयुष्य बरोबर. बनली बरोबर. त्याच्यामुळे. Yes. पण मला वाटतं की आपण इतके व्यग्र आहोत ना ह्या सगळ्यात, की आपण काही न करणं विसरलोय खूप. की फोन बाजूला ठेवून हे का चाललंय? हे खरंच ह्याच्याबद्दल बोलणं म्हणजे गरजेचं आहे. सो मला वाटतंय की प्रत्येक मुलीनी गाठोडं असं नाही, पण आपल्याला जे आई सांगते, ते मुळात आजकाल ॲक्चुअली उलटं झालंय, की ना पटकन विरोध करतात मुली. म्हणजे माझ्या जनरेशनच्या, की नाही हे मी नाही ऐकणार, मी जाणार, मी उशिरा येणार. सो मला वाटतंय, की एक आपली आई जर आपल्याला काहीतरी सांगतेय, तर त्यात दोन्ही विचारावं, की का हे मी केलं पाहिजे आणि का नाही मी बाहेर रात्री राहू शकत, हेही विचारलं पाहिजे. म्हणजे फक्त विरोध करण्यासाठी विरोध करू नये, तर त्यात तथ्य किती आहे हे पाहावं असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता एक अभिनेत्री व्हायचं म्हणतेय मी, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आजकालचे ब्युटी स्टँडर्ड्स खूप वाढलेत आणि त्याचं मला स्वतःला खूप टेन्शन येतं. कारण मला म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक मुलीला तयार व्हायला हो, हो, आवडतं. हो. पण ना एक बॉक्समध्ये सुंदर ह्या बसण्यासाठी शब्दाचं. म्हणजे सुंदर ह्या शब्दाचं जे डेफिनेशन आहे ना, ते आता बरेच ऑडियन्सेस आणि बरेच मेकर्स हो. खूप लिनियंट झालेत या सगळ्या बाबतीत. आणि खूप मुभा दिली जाते बायकांना, पण तरीही अजूनही त्या काही चौकटी आहेत ज्यात एखाद्या ऍक्टरनी किंवा आणि फक्त बायकांसाठी नाहीये, पुरुषांसाठी आहे, की तसं दिसावं किंवा तसं असावं. तर मला वाटतं की ते थोडं कमी झालं पाहिजे, की एखाद्याला आवडतं म्हणून तयार होणं आणि एखादी म्हणजे मी ऍक्टर आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तयार होणं, ह्याच्यात तफावत आहे. तर ते थोडं कमी झालं मी पाहिजे तुला असं ह्या मला वाटतं. प्रश्नावरतीच विचारेन, आता जी तुमची जनरेशन आहे ते खूप फास्ट आहे. लाईक उत्तरं सुद्धा पटकन देतात, त्यांचे रिॲक्शन सुद्धा. त्यासोबतच कुठेतरी ना स्वतःहून कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे बरोबर. आणि एन्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी येतात. कारण आम्ही जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे भले मोठे टेन्शन होते, पण कधी आम्ही डिप्रेस होऊन बरोबर. सुसाईड इथपर्यंत नाही गेलो. बरोबर. पण आज त्याच्यासाठी आम्ही दोष तुम्हालाही नाही देणार, कारण बरोबर. तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक त्या कॉम्पिटिशन Correct. सुरू आहेत. सो तुला काय वाटतं की कधी कधी ह्या तुम्ही स्वतःहून, आपण बोलतो ना एखाद्या झाडाला आपण स्वतःहून जाऊन मिठी मारतो, तसं काही झालेलं आहे की काय? सो मला वाटतं की यात पण बरेच ऍक्च्युली पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. पण कसं आहे की म्हणजे
तू बरोबर म्हणालीस की तुमच्या वेळेस तेवढं ते नव्हतं, पण तेव्हाही ह्या गोष्टी होत्या. फक्त त्याला आपण नावं आत्ता आपल्या म्हणजे प्रचलित झाली आहेत नावं. तीच नावं तेव्हा होती, पण आपल्या आजूबाजूला ती फार, जसं तू म्हणलीस की इंटरनेट एक्सपोजर कमी असल्यामुळे ती नावं आपल्याला माहितीच नव्हती. सो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होत्या, पण आत्ता त्या फार झाल्यात. अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की एक तर मुळात जर तुम्हाला इतका त्रास होता असेल तर ते अंगावर न काढता कोणाशी तरी बोलणं किंवा प्रोफेशनलशी बोलणं हे गरजेचं आहे. ह्याचा एक स्टिग्मा गेला पाहिजे मुळात. पण मला असं वाटतं ह्याच्या पुढे आमच्या जनरेशनला ही काही काही प्रमाणात सवय आहे की म्हणजे दुःख कवटाळून बसण्याची सवय आहे आमच्या जनरेशनला. हे मी पाहिलंय. सो ते थोडस, जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्ही बरं होऊ शकता. हे फॉलो केलं पाहिजे मला वाटतंय माझ्या जनरेशननी, की येस खूप प्रॉब्लेम्स आहेत कारण खूप कॉम्पिटिशन आहे आणि ते नैसर्गिकच आहे. पण मग जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर आपण कसं बरं झालं पाहिजे यामागे स्वतःहून आपण लागलं पाहिजे, म्हणजे आपण कुठेतरी पुढे होऊ शकतो. म्हणजे ऑफकोर्स इट इज रिअल, डिप्रेशन इज रिअल, पण मग तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तरच तुम्ही बरं होऊ शकता. हेही खूप खरं आहे आणि हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आता मी साजेरी तुला एक अभिनेत्री म्हणून विचारेन, कारण आईचा प्रवास तू पाहिलेला आहे फार जवळून, पण आपण बघतो ना की खाली बसून स्टेजवरती परफॉर्म करणं बघणं वेगळं आणि आपण त्या स्टेजवरती उभं राहणं, आणि आता आपली ती वेळ ना की आता तुम्हाला परफॉर्म करायचंय, आता त्या पाण्यात तुम्हाला स्विमिंग करायचंय. आता तसं तुझं आहे की ते पाणी आहे, हे क्षेत्र आहे आणि तुझी आता स्विमिंग सुरू झाली आहे. तर कसं फील येतंय तुला, कसं वाटतंय, ह्या सगळ्याचा अनुभव तुला कसा येतोय? तुला टेन्शन, कॉम्पिटिशन, काही प्रेशर तुला काही जाणवतंय का, किंवा काय शिकायला मिळतंय ह्या सगळ्यात? नाही, शिकायला खूपच मिळतंय आणि नशिबाने जे मी 2 मोठे प्रोजेक्ट्स केलेत, एप्रिल मे 99 आणि आता बाई तुझ्या पायी. मुळात मला 2 कमाल डिरेक्टर्स लाभले, रोहन माकुसकर आणि निपुण धर्माधिकारी. त्यानंतर मला 2 कमाल स्क्रिप्ट्स लाभल्या आणि खूप कमाल टीम पण लाभली, युनिट पण लाभलं. कारण खूप शिकता येतं प्रत्येक सेटवर. म्हणजे असं नाही होत की एखाद्या सेटवर एक शिकलं तर ते दर दिवशी काहीतरी शिकायला मिळतं. सो ते मला खूप कमाल अनुभव वाटतो हा, की मी उठतेय, मी दर दिवशी सेटवर जाते आणि मी नवीन काय काय शिकतेय, हे मला खूप आवडतं. आणि प्रेशर येतं नाही असं नाही, पण मला वाटतं की आपण जर काही फार आजूबाजूचा विचार न करता की हे मी केलं तर काय होईल किंवा हे केलं तर काय नाही होणार, याचा विचार न करता जर सरळसोट काम करत राहिलं ना तर थोडंसं प्रेशर पण कमी होतं आणि थोडंसं कॉन्फिडन्स पण वाढतो. ग्रेट. की म्हणजे हे आहे आणि हे असंच आहे, हे जर आपण ऍक्सेप्ट केलं ना ह्या प्रोफेशन बद्दल, तर गोष्टी सोप्या होतात. आईचा सपोर्ट कसा आहे, आई आणि तुझं नातं कसं आहे? आता आई काही म्हणजे सल्ले, सूचना कसं असतं? आई देत असते सल्ले सूचना तिच्या अनुभवावरनं, पण सुदैवाने आमच्या दोघींच्याही आयुष्यात, म्हणजे तिच्या जास्त, कारण ती खूप वर्ष काम करते, सो तिच्या आयुष्यात असे काही फार भयानक अनुभव आले आहेत किंवा असं काही झालेलं नाहीये. सो ती जसं स्वतःला ग्रो करत गेली किंवा डेव्हलप होत गेली तिचं क्राफ्ट ऍज अन ऍक्टर, ते मी पाहिलंय. सो ती मला सांगतच असते, काही ना काही सूचना सल्ले ती देतच असते. तिचा पाठिंबा, ती किंवा बाबा माझा पाठिंबा असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की हे क्षेत्र असं आहे की आईबाबांचा पाठिंबा नसेल तर फार अवघड जातं या क्षेत्रात टिकून राहायला. सो ते तर आहेच की पाठिंबा सतत असतोच आणि फार सपोर्ट आहे मला घरून. ग्रेट. मी ना रॅपिड फायरला सुरुवात करेन, पण एक शेवटचा प्रश्न मनातला घेईन की साजिरी, आता आपण बघतो की अब्यूज महिलांवरती आपण बघतो की अनेक केसेस आपल्याला रोज नवीन नवीन कुठे ना कुठे ऐकायला येतात. जर का आज अहिल्या असती आणि अहिल्याने काही आवाज उठवला असता, तर ह्या सगळ्यासाठी काय केलं असतं, किंवा ऍज साजिरी तुला काय वाटतं, कधी कधी काय आपण करायला हवं ह्या सगळ्याबद्दल? म्हणजे मला वाटतं जे घडतं ते फारच वाईट आहे आणि त्या त्या व्यक्तींना खूप काय जबरदस्त शिक्षा व्हावी असंही मला वाटतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही लोकांच्या काय खूपच विकृत अ, अ, काय माइंडसेट आपल्या हातात नसतो. सो मला वाटतंय की अहिल्या असं नाही, पण प्रत्येक मुलीनी किंवा मुलांनी आपापली जबाबदारी घेतली पाहिजे, की आता पुढची जी जनरेशन येणार आहे, आमच्या पुढची किंवा पुढे जाऊन आमची मुलं किंवा त्यांची मुलं, तर ना दोघांनाही
सगळ्या बाबतीत ना शिक्षण दिलं पाहिजे. मुळात Education. शिक्षण हे सगळ्यांना दिलं पाहिजे, हे माझं मत आहे आणि हे अहिल्याचंही मत आहे की तिला शिकायचं आणि हे मला खरंच आत्ता सुचलंय, मी ठरवलं नाहीये. पण म्हणजे शिक्षण सगळं सॉल्व्ह करतं का, तर नाही. पण प्रत्येक माणसाला म्हणजे आता मुलाला मुलींबद्दल, मुलींना मुलांबद्दल किंवा नॉन बायनरी लोकांना सगळ्यांबद्दल किंवा वाईस वर्सा, हे प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या गोष्टी बाबतीत माहीत असलं पाहिजे. ते शिकून माहीत असलं पाहिजे की पाळी म्हणजे काय, हे खूप बेसिक आहे. पाळी म्हणजे काय किंवा चांगलं वाईट कृत्य म्हणजे काय, हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, कारण अब्यूज हे फक्त मुलींच्या बाबतीत होत नाही, प्रत्येका बाबतीत होत. सो हेच मला वाटतं की शिक्षण मुळात किंवा घरपासनं सुरू केलं पाहिजे की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे प्रत्येकासाठी. खूप छान. रॅपिड फायरला सुरुवात करूया. ओके. सकाळचा पहिला शब्द तुझा म्हणजे व्हॉट इज युअर फेवरेट, टी ऑर कॉफी? सकाळ चहा, पण अदरवाईज कॉफी. पहिली गोष्ट जी तू मोबाईलवर पाहतेस उठल्यावरती? अलार्म बंद करते, मग व्हॉट्सअप. ओके. जर अहिल्या 2025 मध्ये असती तर ती इंस्टाग्रामवर काय पोस्ट तिने केली असती? मग 2025 मध्ये तर ती त्या वयाची असली असती तर येस. इंस्टाग्रामवर पुस्तकांचा फोटो किंवा एक असा छान फोटो काढला असता तिने, तिचा आणि तिच्या स्टेथोस्कोपचा वगैरे. शूटिंग मधला सगळ्यात मजेदार किस्सा, म्हणजे असं काही किस्से होतात? शूटिंग ऍक्च्युली आम्ही खूप प्रचंड पावसात केलं, खूपच प्रचंड. कारण आम्ही भोरमध्ये शूट करत होतो 20 दिवस, एक शेड्यूल. पण आम्ही खूप प्रचंड पावसात शूट केल्यामुळे एक अख्खा असा दिवस होता जो बघतील सगळे 31 पासनं. अख्खा क्लायमॅक्स जो सिक्वेन्स आहे तो अख्खा आम्ही पावसात केला आणि आम्ही सगळे भिजलो होतो आम्ही. त्यामुळे भिजून साड्या वाळवणं, परत शूट करणं, हे आम्ही खूप केलं. पण त्यात मजा पण खूप आली, कारण तिकडचे सगळे कलाकार जे होते, ते आम्हाला मदत करायला आले होते, त्यांच्याशी पण मैत्री होऊ लागली. काय पाऊस आहे वगैरे, ह्या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्यांचं, म्हणजे मी, क्षितिताई, आमच्या सगळ्यांचं त्यांच्याशी पण बॉन्डिंग झालं. सो हा एक किस्सा. ग्रेट. तुझी फेवरेट मूवी कोणती आणि ऍक्टर सुद्धा? क्लासिक्स तर सगळे बनवा बनवी, माझा पती करोडपती वगैरे, ते सगळे मला खूप आवडतात. आणि अभिनेता मला हिंदी अभिनेता म्हणायला गेलं तर मला शाहिद कपूर खूप आवडतो. आणि मला शेफाली शाह किंवा मे बी शिबा चड्डा किंवा अशा ज्यांची कामं कदाचित अख्ख्या फिल्मभर ते नाही दिसत, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा दुसरीकडे बघता नाही येत, असं अशा लोकांचे. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये? मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळे लेजंड्स, म्हणजे काय, अशोक सराफ म्हणू नका किंवा सगळेच. म्हणजे आता मी तरी एक नाव असं जर सांगायचं असेल, एक नाव अभिनेत्री म्हणून क्षितिताई, क्षिती जोग. सोबत म्हणून ना, अजिबात नाही. ती काय काम करते तुम्ही पाहिलंच पाहिजे. तुझ्या बाईमध्ये कमाल काम केलंय तिने, प्लीज. ग्रेट. जर का 3 शब्दात साजिरी काय आहे हे सांगायचं असेल तर ते 3 शब्द काय असतील? ओ बापरे, हे मी सांगणं म्हणजे सेल्फ टॉक असं आहे, ते तुला सांगायचंय. चंचल, पॅशनेटला काय म्हणतात मराठीत? पॅशनेट. आणि सकारात्मक राहायचा प्रयत्न करणारी, पॉझिटिव्ह वाइब्स, प्रयत्न चालू ठेवणारी. ओके. तुझ्या स्वप्नातली एखादी भूमिका, एक आपण ड्रीम रोल म्हणतो ना, की तो आहे की ते मला करायचंय, तसा कुठला ड्रीम रोल? मला एकाच फिल्म मध्ये, म्हणजे असं काही ड्रीम रोल नाहीये, पण एकाच फिल्म मध्ये मला म्हणजे काय म्हणतात त्याला, लहान टू मोठं हे सगळं साकारायला आवडेल. म्हणजे समजा वयोगट 18 to 28 मला एकाच प्रोजेक्ट मध्ये किंवा नाटक किंवा काय सिनेमा त्याच्यात करायला आवडेल. ओके. कॅमेऱ्याच्या समोर तुझी ऍक्टिंग सुरू होणार, त्याच्या पूर्वी असं काही रिच्युअल किंवा काही करतेस का? नाही, पण मला स्क्रिप्ट अख्खी पाठ लागते मनात. एखादा डिरेक्टर ज्यांच्यासोबत तुला काम करायची इच्छा? अरे खूप आहे, असे खूप लोक आहेत. तरी सपोज आता ऐकत असतील तर ते नेक्स्ट प्रोजेक्ट लगेच? बापरे,
खूप आहेत असे लोक. मला ऍक्च्युली मराठीत तर मला खूप जणांबरोबर काम करायला आवडेलच, पण मला गौरी शिंदेबरोबर काम करायचं. ओ वाव. शूटिंग संपल्यावरती पहिली गोष्ट तू काय करतेस? म्हणजे मेकअप बिकअप काढून घरी गेल्यावर वगैरे हो. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. मी गाणी गाणी ऐकतेस. जेव्हा तू स्वतःचा परफॉर्मन्स बघते तेव्हा कशी फिलिंग नाही, मला नाही मला नाही आवडत स्वतःला पाहायला ऑन स्क्रीन, काहीच नाही. ओके. त्यामुळे मला थिएटर जास्त अपील होतं, कारण की एकदा केलं की बस. केलं. मला स्वतःच काम बघायला नाही आवडत. ओके. कोणता डायलॉग आहे जो तुझ्या मनात नेहमी कायम कोरलाय? नॉट नेसेसरी तुझा किंवा कुठल्याही चित्रपटाचा, की जो तुझ्या मनात आहे? ऍक्च्युली असं काही नाहीये खरं तर, पण म्हणजे काही गाणं कसे शाहरुख खानचे डायलॉग असतात किंवा काही हा. सलमान खानचे असतात, असे कोणाचे? शाहिद कपूर तू म्हणतेस तर स्पेसिफिक असं कोणाचा डायलॉग आहे की जो मनात कोरलाय आणि तो तुला मोटिवेट करतो असं काही? नाही, असं काही नाहीये, पण काही सीन्स आहेत गॉडफादर मधले किंवा अशा काही क्लासिक फिल्म्स मधले जे असं आठवले की, किंवा लाला लँड सारख्या फिल्म्स मधले जे आठवले की बरं वाटतं. ओके. यू आर अ डे पर्सन और नाईट पर्सन? जेव्हा मला झोप नाही आली, आय एम दॅट पर्सन. म्हणजे म्हणजे जर माझी रात्री झोप झाली असेल तर आय एम अ डे पर्सन, जर नसेल झाली तर आय एम अ नाईट. म्हणजे व्हेरी गुड आन्सर. हा, म्हणजे असं काही हे नाही. डोंगर की समुद्र किनारा? बेट, म्हणजे जिकडे दोन्ही मला मिळेल असं. आवडतं आईस्क्रीमचं फ्लेवर? चॉकलेट. स्वप्नातलं ट्रॅव्हल डेस्टिनेशन किंवा तुझं ट्रॅव्हल डेस्टिनेशन फेवरेट जे तुला जायचंय? मला ऍक्च्युली ईस्ट फिरायचं आहे, भारत. ओके. कम्फर्ट फूड काय आहे तुझ्यासाठी की जे एक आठवडा जरी हे दिलं तरी यू विल भेंडीची बी? भाजी. ओ ग्रेट. इंस्टाग्राम की स्नॅपचॅट? काहीच नाही. रिअली? मला नाही आवडत, सोशल मीडियाच नाही आवडत मला. मी तुझ्यासारखी मुलगी बोलते मला हे तर खरंच मला आश्चर्य नाही वाटतंय. आवडत. मला मेंटेन करायला खूप अवघड जातं Instagram मध्ये सगळंच. शेवटचं आजच्या दिवसात शेवट ऐकलेलं गाणं कुठलं? आता तू रिसेंटली ऐकलं मी असेल ते. आता ऐकत होते, काय ऐकत होते मी? आर पार चित्रपटातली गाणी ऐकत हो होते. ग्रेट. तुझे फ्रेंड्स तुला काय शब्दाने हाक मारतात? म्हणजे प्रत्येकाला एक निकनेम नाही, असतं किंवा साजिरीच. घरातून सुद्धा? घरात पण साजिरीच. साजिरी ह्या नावाची काही गोष्ट आहे का? कारण खूप गोड नाव आहे. हो, माझी आजी संस्कृत शिक्षिका आहे. ती एम.ए. ओके. संस्कृत आहे. ती खूप अजूनही सो तिने आजीने हे नाव हा ठरवलं. साजिरी ठेवते. खूप सुंदर नाव आहे. एखादी गोष्ट जी तुला खूप जास्त मोटिवेट करते, जेव्हा तू लो फील होते तेव्हा तू ते करतेस आणि त्याने तुला मोटिवेशन एक तर गाणी, दुसरं म्हणजे कॉन्टेंट पाहणं आणि फिरणं मला वाटतं. ग्रेट. एखादा दिवस जर का तुला एखाद्या सेलिब्रिटी सोबत घालवायचा वेळ असेल तर तो हम्म. कोण असेल? ती सेलिब्रिटी किंवा ऍक्टर और ऍक्ट्रेस? मला परत मी नाव घेते, पण शिबा चड्डा मॅम बरोबर घालवायला आवडेल, कारण की त्या फारच म्हणजे त्या जे करतात ते म्हणजे सोनं आहे. त्यामुळे मला फार आवडेल. सध्या तू कुठल्या गोष्टीवर काम करतेस? तुझ्यामधली अशी एखादी गोष्ट जी तुला वाटते की त्याच्यावरती तुझं काम सध्या वर्कआउट चालू आहे? वर्कआउट मी केलं पाहिजे रेग्युलरली, त्याच्यावर त्याच्यावर काम करते. स्ट्रेस आला की काय करतेस? खरं सांगायचं तर त्यावेळेस मी विचार नाही करत स्ट्रेसचा. त्यावेळेस मी नाही करत, मग तो येत राहतो. मग गाणी, काय विचार, थोडं तसं डिस्ट्रॅक्ट. काही करतेस? ओके. एखादं पुस्तक जे तुझं फेवरेट आहे आणि ज्याने तुझ्यावरती एक आपण बोलतो ना प्रभाव आपल्यावरती पडतो? मी खूप पुस्तकं वाचते, त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत किंवा पुस्तकं आहेत. पुलं फुलांचे सगळे. सगळे. पण हे कसं काय आजकाल फार वाचन कमी आहे नाही, मला खूप, यूथचं. मी लहानपणापासून खूप वाचते आणि प्रयत्न म्हणजे माझं इंग्लिश वाचन जास्त आहे. पण मी प्रयत्न करते की मी जितकी इंग्लिश पुस्तकं वाचेन तितकीच मराठी वाचते. मग पण तुझा पुलं. मी टाइम कसा असतो जेव्हा तुला तुझा वेळ असतो तेव्हा? पुस्तक पुस्तक. खूप प्रचंड Very आवडतं मला nice. पुस्तक वाचायला. तुझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे? पॉझिटिव्ह साइड ऑफ यू? माझी माणसं खूप खंबीर आहेत आणि ती आता मला म्हणजे आता ती स्टेज आली आहे माझ्या आयुष्यात जिथे मला माझी माणसं कोण आहेत ती माहिती आहेत आणि ती नक्की आहेत आयुष्यभर ही माहिती. सो हे मला खूप पण कॉन्फिडन्स. असा काही एखादा इन्सिडेंट झाला की ज्यातून आपल्याला माणसं कळतात? कधी कधी परिस्थिती येते आणि नाही, त्यातून असं कळतं. माझ्या बाबतीत नशिबाने काही झालं नाही. पण अनसेड काही गोष्टी असतात ना, काही मैत्री बाबतीत असतात, काही फॅमिली बाबतीत असतात. सो ते माझी जवळची म्हणजे मला माहितीये की मी आज हे जे बोललीये त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कळणार आहे की मी त्यांच्याबद्दल बोललीये. हो. असे खूप कमी लोक आहेत. आणि अलीकडे शिकलेली एखादी नवीन गोष्ट जी तू सध्या नवीन शिकलीयस?
कन्सिस्टंटली स्वच्छ ठेवणं जरा रूम आणि हे. जरी मला वेळ नसेल तरी. आधी ओके. असायची, पण जरी मला वेळ नसेल तरी स्वच्छ ठेवणं. ओके. आत्ताची साजिरी जर का 10वीच्या साजिरीला काही बोलायचं किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर काय दिला असता तिने? की स्वतःवर विश्वास ठेव थोडासा. ग्रेट. लोक तुझ्याबद्दल काय चुकीचं गैरसमज पटकन करून घेतात असं तुला वाटतं की लगेच तुला बघून एखादा गैरसमज हे ते करतात? सगळेच माझ्याबद्दल बोलतात, जे आता मला ओळखतात, म्हणजे आता निपुण सर किंवा क्षितिताई, की मी खूप गोड आणि शांत आणि अशी सालस आणि अशी आहे. म्हणजे हे सगळं मी आहे, पण फक्त हे नाहीये हा गैरसमज. म्हणजे हे 3 अपोजिट जर ह्यांचं उत्तर शोधलं तर ती तर ते मी साजिरी. असू शकते. हो. ओके. एखादं इमोजी जर असतं तू तर ते कुठलं इमोजी असते? ते असं इमोजी आहे माहितीये? जीभ बाहेर काढण्याचा इमोजी ते. ओके. जर का सेलिब्रिटी नसती, अभिनेत्री आता तू आहेस, पण हे जर का नसतं तर काय असतं तुझं प्रोफेशन? कथ्थक कथक. कथ्थक डान्स. ऑफलाईन राहू शकतेस 24 तास? हो, मला आवडेल. मला हे करायचंय. मला ओके. अजिबात आवडत नाही फोनवर खूप वेळ असणं. मैत्री तुझ्यासाठी काय आहे? निरपेक्ष प्रेम. आणि मैत्री कशी म्हणजे मैत्री आहे? ग्रुप आहे किंवा मैत्रिणींचं कसं सगळं काही? माझ्या मित्र-मैत्रिणी खूप आहेत. मित्रपरिवार खूप मोठा आहे. पण मला वाटतं की अगेन निरपेक्ष म्हणजे किंवा सांगून केलेली मैत्रीपेक्षा न सांगता केलेलं प्रेम जास्त महत्वाचं मला वाटतं. ग्रेट. मी तुला ना एक फोन कॉल देईल जो तुला फोन लावायचा आहे ओके. आता. आणि हा फोन असेल तुझ्या स्वतःशीच. ओके. आणि त्यामध्ये तुला म्हणायचंय तुझ्या मनात जे काही असेल. म्हणजे अनेकदा आपण बोलतो ना, आपण मोठे होत जातो. काही इन्सिडेंट्स असतात, काही गोष्टी असतात, स्वतःशी सांगायचं असतात, ते आपण सांगू बरोबर, शकत नाही. बरोबर, आणि स्वतःतलं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपलं माहिती असतं. बरोबर. तर जर का तुला आता तुझ्यातल्या त्या बालपणीच्या किंवा शाळेतल्या किंवा कॉलेजच्या साजिरीशी बोलायचं असेल तर ते काय असेल? हा तसा फोन कॉल असेल. तो ओके. टिक टुक टुक हा झालेला आहे आणि ओके. दिस इज टू युअर कोल्ड. ओके. हॅलो. तू आत्ता बहुतेक स्वतःला फार डाऊट करतेयस किंवा अ, स्वतःबद्दल फार चांगला विचार करत नाहीयेस किंवा लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील ह्याचा खूप जास्त विचार करतेयस. तर तो करू नकोस. कारण तू ठीक आहेस, म्हणजे ओके आहेस. काय फार बिघडलेलं नाहीये आयुष्य. सो ते एक लक्षात ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि अ, काही निर्णय तुला महत्वाचे घ्यावे लागतील तुझ्या आयुष्यातले. त्याचा तुला थोडासा त्रास होईल. तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होईल. कदाचित त्या खूप आवडत्या गोष्टींमध्ये तुला निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणजे चॉईस करावा लागेल. पण तुझे लोक तुझ्याबरोबर असणार आहेत हे लक्षात ठेव आणि तू स्वतः पण तुझ्याबरोबर असणार आहेस हे लक्षात ठेव. आणि स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःवर प्रेम कर थोडं. जास्त नको करूस, थोडंसं कर. आणि काही नाही, सगळं ठीक होईल आपोआप. बाय. क्यूट. थँक काय सांगशील साजिरी जाता जाता, जसं मी आज तुला स्वतःशी कॉल लावला, पण आईबाबांशी पण अनेकदा ना गोष्टी बोलायच्या आपल्या राहून जातात. बरोबर, कारण त्यांचे करिअर असतात, बरोबर. आपले करिअर असतात, आपण फ्लोमध्ये असतो. तर जर का आज आईबाबांना पत्र लिहिलं असतं म्हणा किंवा आज काही सांगायचं असतं तर ते काय असतं? आत्ता मला वाटतं मी खूप प्रचंड 2 महिने बिझी आहे आणि आता प्रमोशन्स बाई तुझ्या बाईसाठी पण बिझी आहे. तर काही नाही, घट्ट मिठी मारली असती ती राहिली आहे. ती झाली जादुगी चप्पी. हां. थँक्यू साजिरी. खूप छान वाटलं. थँक यू सो आणि मच. पुन्हा एकदा अभिनंदन करेन. तुझे एक एक यश जशा पायऱ्या चढतेस तशा अजून येस. पुढे जा. खूप छान मोठं होताना तुला बघायचंय. येस. सो नवभारत नवराष्ट्राकडून तुला खूप सारं ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी आणि या सिरीजसाठी सुद्धा म्हणेन. प्रेक्षकांना जाता जाता काही सांगायचं असेल किंवा या सिरीज बद्दल तर काय असेल? तर बाई तुझ्या पायी ही आमची नवीन वेब सिरीज आहे, जी मराठी झी5 वर रिलीज होणार आहे 31 ऑक्टोबरला. याचे 7 एपिसोड्स आहेत आणि ही जसं मी आधी म्हणलं तसं, की हे एका छोट्याशा गावातल्या मुलीची पण तिच्या मोठ्या स्वप्नाविषयीची गोष्ट आहे. पण ती फक्त तिच्याबद्दल नाहीये, ती प्रत्येकाबद्दल आहे ज्याने स्वप्न पाहिलं. सो मला वाटतंय तुम्ही ही वेब सिरीज बघा आणि मी तुम्हाला आश्वासन देते, की तुम्ही एकदा बसलात, की तुम्ही बंद करणार नाहीत. छोटे-छोटे एपिसोड्स आहेत, 7च आहेत आणि प्रेरणादायी काहीतरी तुम्ही घेऊन जाल आणि कुठलं तरी तुम्हाला काय वाटेल तसं बळ तुम्हाला मिळेल असं
मला वाटतं. त्यामुळे बाई तुझ्या पायी ही वेब सिरीज 31 ऑक्टोबर पासून झी5 वर, मराठी झी5 वर नक्की बघा. साजिरीचं स्वप्न काय आहे? साजिरीचं स्वप्न खूप 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 काम करायचंय, खूप चांगल्या काय आशयांवर काम करायचंय आणि काम करत राहायचंय, हेच स्वप्न आहे. खूप छान. तुझ्या स्वप्नांना सुद्धा ऑल द बेस्ट पुन्हा Thank you. एकदा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेन, कारण तू वेळ काढून आली फार आणि मजा आली आपलं मला छान ही पण. मुलाखत झाली त्यासाठी. येस. थँक यू. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, तसंच साजिरी सोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.